हॅलो, व्हॉट इज माय इम्युटेबल क्लास आणि त्या रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत ते आपण पाहणार आहोत. खूप माझी स्क्रीन दिसत असेल तुम्हाला. सो टॉपिकचं नाव आहे इम्युटेबल क्लास इन जावा. आपण खूप ब्रीफ मध्ये पाहणार आहोत, जास्त वेळ होता. तर डेफिनेशन अँड पर्पज. तर डेफिनेशन काय, स्टेट कॅन नॉट बी चेंज created once and avoid side effects, good for multi-threading apps and good for secure application. सो ही त्याची डेफिनेशन आहे. इन शॉर्ट असं आहे की जे काही ऑब्जेक्ट आपण क्रिएट केलेला आहे त्या क्लासचा, तर तो चेंज झाला नाही पाहिजे एकदा वन्स क्रिएटेड, तर तोच आपण तीच कॉपी वगैरे यूज करतो. सो त्यासाठी आपण यूज करतो. तर त्याचे की कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, क्लास हा फायनल असतो, म्हणजे फायनल क्लास केलं जातं, ज्यामध्ये ऑल फील्ड आहेत त्या प्रायव्हेट अँड फायनल असतात. नो सेटर मेथड्स, हे खूप महत्वाचं आहे. त्याला कुठल्याही सेटर मेथड आपण मेथड असतात. डिफेन्सिव्ह कॉपीज फॉर म्युटेबल ऑब्जेक्ट्स अँड प्रॉपर कन्स्ट्रक्टर. स्टेप बाय स्टेप क्रिएशन जर म्हणलं तर डिक्लेअर क्लास ॲज अ फायनल, मेक ऑल फील्ड्स प्रायव्हेट अँड फायनल, जे की आपण पाहिले आताच. इनिशियलाइज फील्ड इन कन्स्ट्रक्ट no setter method and provide getter methods with defensive copies. Handling mutable fields मध्ये use defensive copy, make deep copies of getter objects. टिप्स आणि बेस्ट प्रॅक्टिसेस काय, जे की आपण आता पाहिलेले आहेत, तर त्याच पद्धतीने आहे. तर what breaks the immutability? Exposing internal mutable objects, subclass where allowing references and changes by replication, using clone केअरलेसली. सो ह्या गोष्टी जर आपण यूज केला तर मात्र नक्कीच म्युटेबल क्लास हा ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. या ठिकाणी सिम्पली जावामध्ये जावा 14 साठी दिले आहे, बट मी सध्या ती गोष्ट इथे काही यूज करीत नाही. तर ही एक अजून एक शॉर्ट मध्ये आपण पाहू शकतो की पीडीएफ मध्ये मी क्रिएट केलेले की कॅरेक्टर्स फायनल क्लास, सो कॅन नॉट बी सब क्लासेस. त्याच्यानंतर ऑल फील्ड्स आर प्रायव्हेट अँड फायनल, नो सेटल मेथड, ओनली गेटर मेथड. आणि डिक्लेअर, मी एक्झाम्पल पाहू शकतात की डिक्लेअर क्लास एज एम्प्लॉई, त्याचे जे फील्ड आहेत ते आपण इथे प्रायव्हेट केलेले आहेत, आणि त्याच पद्धतीने खाली त्या इनिशियलाइज केलं आहे कन्स्ट्रक्टरमध्ये, नो सेटल मेथड, गेटर मेथड, आणि हे त्याचं एक एक्झाम्पल आहे. सो आय थिंक आजच्यासाठी एवढं ठीक झालं. पुन्हा भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये दुसऱ्या टॉपिकसाठी. थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्स.